भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर तसेच क्रांतिज्योती ज्योतिराव फुले यांच्या जयंतीचा महोत्सव सुरू होत आहे आणि तो संपूर्ण भारतभर मोठ्या दिमाखात साजरा होणार आहे. आणि त्यासाठी विविध स्तरावरती विविध माध्यमातून अनेक उपक्रम शासकीय निमशासकीय अथवा जनतेच्या माध्यमातून पुढे येत आहेत आणि ते साजरे होत आहेत. आणि त्या अनुषंगानेच आम्ही देखील एक उपक्रम वजा आपला एक कार्यक्रम या ठिकाणी आम्ही करण्याचा मानस ठेवूनच एक काम करत आहोत आणि त्याचाच एक भाग म्हणून येणाऱ्या 1 तारखेला अर्थातच आज 1 एप्रिल 2026 या दिवसाचं औचित्य साधून या दिनी आपले भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी ज्या भारतीय रिझर्व्ह बँक यांच्या स्थापनेमध्ये जे योगदान दिलं तो उद्या दिवस आहे 1 एप्रिल. आणि 1 एप्रिल 1935ला भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना झाली आणि ही स्थापना होत असताना तिच्या पाठीमागचा जो इतिहास आहे तो पाहत असताना ते करत असताना भारतीय रिझर्व्ह बँक ॲक्ट 1934 या अन्वये या बँकेची स्थापना झाली. हे खरं आहे, परंतु ती स्थापना होत असताना या बँकेमध्ये तिची एकूणच कार्यवाही होत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी लिखित केलेल्या द प्रॉब्लेम ऑफ रुपी इट्स ओरिजिन अँड इट्स सोल्युशन या महत्त्वपूर्ण प्रबंधांचा उपयोग त्यामध्ये करण्यात आलेला आहे. आणि हा करत असताना त्यांच्याच कामी त्यांना अनेकांच्या ज्या माहिती होत्या त्या घेत असतानाच आपल्या केम्ब्रिज विद्यापीठाचे एक प्राध्यापक जॉन स्केन्स यांचा देखील त्या ठिकाणी महत्त्वाचा असा एक विषय त्यांनी मांडून आपला विषय पुढे नेण्याचा प्रयत्न केला होता. आणि त्या विषयालाच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या दी प्रॉब्लेम ऑफ रुपी या ग्रंथातून एक त्यांनी आव्हान दिलं आणि एकूणच संपत्तीचा विनियोग असेल वा सुवर्ण विनियोग असेल या माध्यमातून त्यांनी जे एक विवेचन केलं होतं त्यावरती आव्हानात्मक काम प्रथमच एक कोणतरी भारतीय करत होता आणि ते म्हणजे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. किती महत्त्वपूर्ण बाबा हे नाही की बाबासाहेबांनी फक्त एका कोणत्याही हेतूने काम न करता अनेक अंगाने त्यांनी काम केलेलं आपल्याला पाहायला मिळतं. खरं तर बऱ्याच जणांना हे माहीतच नसतं की बाबासाहेब भारतीय रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेमध्ये एक महत्त्वपूर्ण व्यक्ती होते आणि त्यांची भूमिका आणि एकूणच अर्थशास्त्री त्यांचा विचार किती महत्त्वपूर्ण आहे ते यामधून समजून येतं. आज आपण पाहतो की भारतीय अर्थव्यवस्था किती महत्त्वाच्या टप्प्यावरती आहे आणि हा टप्पा गाठत असताना या भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना मुळात का झाली? कारण या अगोदर साधारण 1806ला या भारतामध्ये जी बेंगॉल बँक होती त्याच्यानंतर 1840ला बँक ऑफ बॉम्बे ही बँक होती आणि 1843 साली द बँक ऑफ मद्रास. मग या तिन्ही बँकेच्या वरती एक शिखर बँक असावी अशी एक चर्चा त्या ठिकाणी त्या काळामध्ये होऊ लागली होती. आणि ते करत असताना प्रेसिडेन्सी बँक नावाची एक नियंत्रण बँक किंवा शिखर बँक असावी असं देखील त्यापुढं त्या ठिकाणी आलेलं होतं. आणि हे सगळं येत असताना त्या सर्वांच्या ज्या पार्श्वभूमी होत्या त्या पाठीमागं एक भारतीय तत्त्वज्ञानी विचार देणारा मनुष्य जर कोण असेल तर ते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर होते. म्हणजे बाबासाहेबांनी त्यावेळी तो विचार मांडत असताना पूर आणि दुष्काळ यावरती जर नियंत्रण करायचं असेल तर आपण वीज आणि विजेसाठी असणारी एकूणच जी काही औद्योगिकता आहे हे सर्व पाहत असताना त्या सर्वांसाठी आर्थिक तरतूद ही किती महत्त्वाची आहे ही बाब नजरेस आणून दिली आणि त्या माध्यमातून त्यांनी काम केलं. म्हणजे बाबासाहेबांचं काम प्रत्येक अंगाला अनुषंगून आहे हे आपल्याला पाहायला मिळतं. बाबासाहेबांचं हे एवढं काम सांगत असताना हे सांगण्याचं कारण बाबासाहेबांच्या जयंतीचा महोत्सव येतोय आणि आपण एक वेगळ्या अंगाने बाबासाहेबांना समजून घेऊयात असा विचार आमच्या मनामध्ये आला. आणि तो आणत असतानाच आम्ही हा रिझर्व्ह बँकेच्या स्थापनेचा दिवस अथवा रिझर्व्ह बँक तिची स्थापना आणि तिचं योगदान हे सांगत असताना बाबासाहेबांचं योगदान त्यासाठी किती महत्त्वपूर्ण आहे हे सांगण्याची पार्श्वभूमी आमची होती. आणि त्याकरता आम्ही ठरवलं की त्या बाबतीत काहीतरी बोलूया. आणि ते सांगत असताना मला आवर्जून सांगू वाटतं की त्यावेळीचा जो हिल्टन आयोग होता किंवा त्यांचं यंग हिल्टन त्यांचं जे काही मत होतं ते रॉयल कमिशन पुढे त्यांनी जे मांडलं आणि ते मांडत असताना
त्या सर्वांना बाबासाहेबांच्या प्रॉब्लेम ऑफ रूपी या ग्रंथाचा महत्त्वपूर्ण असा उपयोग झाला हे त्या सर्व सदस्यांनी त्या ठिकाणी सांगून ठेवलेलं आहे. म्हणजे भारतामध्ये अशी एक व्यक्ती जन्मास आली की जिनं एकूणच समाज बदलासाठी काम केलं, शैक्षणिक बदलासाठी काम केलं, सामाजिक उन्नतीचं काम केलं, स्त्री तिचा एकूण सन्मान आणि एकूणच इथल्या भारतीय हिंदू वारसा हक्क कायदा असेल त्यामधलं काम असेल हे आपल्याला माहीत असतं. पण वेगळ्या अंगाचं हे जे काम आहे ते खरं तर पाठीमागं राहतं आणि ते पुढे यावं याकरता आम्ही हे सांगण्याचा प्रयत्न करतोया. खरं तर हे अनेकांनी सांगून ठेवलेलं आहे. राहुल बुजोरिया यांनी देखील त्यांच्या द स्टोरी ऑफ रिझर्व्ह बँक या ग्रंथामध्ये देखील बाबासाहेबांच्या योगदानाबद्दल एक माहिती महत्त्वपूर्ण अशी दिलेली आहे. त्याचबरोबर आपले लोकसत्तेचे संपादक किरीश कुबेर यांनी देखील त्यांच्या एका लेखामध्ये अथवा त्या लेखमालेमध्ये भारतीय अर्थचलन जे आहे त्याचा सुवर्ण जो एक विनिमय योग असतो किंवा पतपुरवठा हे काम असतं त्यामध्ये बाबासाहेबांच्या अर्थविचारांचा अर्थीय अनुयोगाचा किती महत्त्वपूर्ण टप्पा आहे हे सांगून ठेवलेलं आहे किंवा ते अजूनही सांगण्याचा प्रयत्न अनेक माध्यमातून होत असतो. डॉक्टर नरेंद्र जाधव असतील, त्याच्यासारखे अनेक दुसरे लेखक असतील, अशांनी देखील किंवा अर्थज्ञ असतील यांनी देखील त्यांच्यावरती अनेक ठिकाणी भाष्य केलेलं आपल्याला दिसून येतं. रघुराम राजन आपल्या रिझर्व्ह बँकेचे गव्हर्नर होते, त्यांनी देखील बाबासाहेबांच्या एकूण अर्थतज्ञ विचाराच्या अनेक व्याख्यानांमधून त्यांचे महत्त्व विशद केलेले आहे. सांगण्याचा माझा उद्देश असा आहे की आज देखील बाबासाहेबांच्या त्या विचाराने पुढे जात असताना आजचे येणारे गव्हर्नर अथवा ज्यांनी मावळते गव्हर्नर झाले त्यांनी देखील बाबासाहेबांच्या या योगदानाचं महत्त्वपूर्ण असं जे काम आहे ते मान्य केलेलं आहे आणि येत्या काळामध्ये देखील ते मान्य करावं लागणार आहे. इतकं ते उमदं आहे. हेच त्यावरून मला सांगायचं होतं. म्हणजे वेगळा विषय घेण्याचं कारण काय की बाबासाहेब आपल्याला समजून घ्यायचे, हो हे खरं आहे, परंतु कसे समजून घ्यायचे त्यासाठी माध्यमं आणि त्यांनी केलेले वेगवेगळ्या माध्यमातलं काम हे सर्व आपल्याला पाहावं लागणार आहे. आणि ते पाहत असताना आपल्याला ह्या ज्या लहान छोट्या अथवा बारकाईने त्यांनी एक दृष्टिकोन ठेवून ज्या नजरेने पाहिलं त्या नजरेने पाहत असताना ते काम केलं, त्यावरती आपण दृष्टी ठेवण्याचा प्रयत्न या ठिकाणी करण्यासाठीच या आजच्या या दिवसाचा आपण एक विनियोग व्हावा याकरता आपण या दिवसाचं औचित्य साधून बाबासाहेबांच्या जीवनामध्ये भारतीय अर्थव्यवस्था आणि अर्थतज्ञ बाबासाहेब असा हा जो योगायोग आहे अथवा हे काम आहे हे सांगण्यासाठी आपण आज बोलण्याचा प्रयत्न केला. या पद्धतीने येणाऱ्या काही दिवसामध्ये आपण बाबासाहेबांच्या विविध पैलूंवरती बोलणार आहोत. त्यांच्या अनेक अंगावरती आपण प्रकाश टाकण्याचा प्रयत्न करणार आहोत आणि तो करत असताना तुमचं सर्वांचं सहकार्य आपल्याला पाहिजे आहे. तसंच आपण ज्या पद्धतीने सांगण्याचा प्रयत्न करतो आहे त्यामध्ये काही उणिवा राहू शकतात, परंतु आपण जास्तीत जास्त प्रयत्न करणार आहोत की बाबासाहेबांना वेगळ्या अंगाने आपण कसे पाहू आणि ते दाखवण्याचा प्रयत्न करू आणि त्यावरती आपण काम करणार आहोत. त्या आजच्या या मालिकेमध्ये आपण एवढेच बोलूया. तुर्तास थांबतो. धन्यवाद.